नागपुरातील तणावपूर्ण भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी संचारबंदीचे आदेश काढले। पुढील आदेशापर्यंत नागपुरातील संवेदनशील भागात संचारबंदी लागू असेल। कोतवाली, लकडगंज, पाचपावली, गणेशपेठेसह इतर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेल्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू असेल। काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने संयम पाळला। सरकारमधलेच मंत्री, त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे, याच्यासाठी आंदोलन केलं, पत्रकार परिषद घेतली। त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल। त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे। मोठ्या प्रमाणात कुमक आहे, पण बाहेरनं येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले, मग त्यात दुरुक्कर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार आहेत, शिर्केंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे। गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे, त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे। आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती। सकाळी परिस्थिती वेगळी होती, पण नंतर काहीतरी प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ते जे काही दगडफेक जायफळ झाली आहे ती काही वस्त्यांमधल्या लोकांनी केली नाही असं दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणणं आहे। याचं काही जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरून लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।